हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्यांचं लाडकं युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे द डिजिटल क्लासरूम ऑफ अगस्ती करियर इन्स्टिट्यूट। तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.2 चे क्वेश्चन नंबर 6 पर्यंत कंप्लीट केलं होतं। त्याचा पुढचा पार्ट आता आपण बघतोय, म्हणजे क्वेश्चन नंबर 7 पासून आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतोय। चला तर मग करूया लगेच सुरुवात। तर क्वेश्चन नंबर 7 काय म्हणतोय बघा, √2x² + 7x + 5√2 = 0। आता हे पूर्ण सॉल्व्ह नाही करायचं आपल्याला, म्हणजे सॉल्व्ह तर करायचं पण ती ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची, म्हणजे आपल्याला रफ मध्ये सॉल्व्ह करावं लागेल आणि मध्ये ऍक्टिव्हिटी कंप्लीट करावी लागेल। ठीक आहे, चला मी इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन राईट करतो। √2x² + 7x + 5√2 = 0। पहिल्यांदा मग आपल्याला काय करावं लागेल, याचे फॅक्टर पाडावे लागतील। मग आता फॅक्टर साठी कॉन्स्टंट टर्म सोबत x² चा जो कोएफिशियंट राहील त्याचं काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन करावं लागेल। मग कोएफिशियंट काय आहे √2 आणि कॉन्स्टंट टर्म काय आहे 5√2। या दोघांचं पहिले मल्टिप्लाय करून घेऊ। 5 ॲज इट इज, √2 * √2 काय होईल 2, म्हणजे 5 * 2 काय होईल 10। म्हणजे जो प्रोडक्ट आपल्याला इथं पाहिजे, प्रोडक्ट किती पाहिजे 10 पाहिजे, आणि x चा कोएफिशियंट किती 7। म्हणजे आपल्याला जे फॅक्टर शोधावे लागतील बाळांनो, त्या फॅक्टरची सम यायला पाहिजे 7 आणि त्या फॅक्टरचा प्रोडक्ट यायला पाहिजे 10। मग आता काय फॅक्टर मिळतील, 5 आणि 2 मिळेल है ना। 5 * 2 = 10, 5 आणि 2 होईल 7। मग आता कसं राईट करणार, फर्स्ट टर्म ॲज इट इज, √2x² ॲज इट इज। मिडल टर्मला काय करतो आपण, फॅक्टर मध्ये तोडतो। मग 7x ला कसं राईट करणार, 5x + 2x + 5√2 = 0। मग या चार टर्मच्या आपण दोन टर्मची, या चार टर्म पैकी काय करतो आपण, दोन टर्मची एक पेअर आणि दुसऱ्या दोन टर्मची एक पेअर। मग आता या पहिल्या दोन टर्मची जर एक पेअर बनवली आपण, √2x² + 5x, त्याच्यामध्ये काय कॉमन आहे रे, त्याच्यामध्ये फक्त x कॉमन आहे बघा। मग x जर आपण बाहेर कॉमन घेतला, इथं काय राहिलं, इथं राहिलं √2x आणि इथं राहिलं +5 प्लस, आता इथं बघा 2x + 5√2 मध्ये आता काहीतरी कॉमन आहे बघा, ते आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे। मग आता मला एक सांगा, जर आपण असं केलं √2 × √2 तर आन्सर किती मिळतं रे आपल्याला, √2 × √2 केल्यावर आन्सर मिळतं 2, बरोबर आहे। मग मला एक सांगा बाळांनो, जर √2 × √2 केल्यावर 2 मिळत असेल तर 2 ला पण आपण असं राईट करू शकतो ना। 2 ला काय राईट करू शकतो, मग √2 × √2। मग आता ह्या 2 ला जर का मी √2 × √2 राईट केलं, हे 2 नाही बरं का, आता 2 ला काय कन्सिडर करतोय आपण, √2 × √2 कन्सिडर करतोय। मग आता बघा दोन्ही टर्म मध्ये काय कॉमन दिसतंय आपल्याला, √2 कॉमन दिसतोय का नाही, म्हणजे दोन्ही टर्म मधून काय करणार, मग आपण √2 कॉमन घेणार। चला √2 जर कॉमन घेतला आता आपण दोन्ही टर्म मधून, इथं काय राहिलं बघा, 2 √2 होते, 2 ला आपण कसं फोडलं होतं √2 × √2 मध्ये, त्यातला एक √2 बाहेर घेतला म्हणजे मध्ये एक √2 उरला, आणि त्यासोबत कोण आहे x आहे। 5√2 मधला √2 गेला, उरला कोण 5 = 0। आणि बघा आपलं काय टार्गेट असतं, मधली टर्म आपल्याला सारखी मिळायला पाहिजे की दिसते बघा आपल्याला, 2x + √5 सॉरी √2x + 5 इथं पण आहे, √2x + 5 इथं पण आहे, म्हणजे जे आपण करतो ते करेक्ट आहे। मग इकडे आलं का फिल इन द ब्लँक्स, ओके। इथं बघा पहिल्या बॉक्स मध्ये काय करायचं होतं आपल्याला, 7x चे फॅक्टर पाडायचे। मग काय फॅक्टर मिळाले आपले, 5x + 2x, म्हणजे पहिल्या बॉक्स मध्ये येईल 5x आणि ह्या बॉक्स मध्ये येईल 2x। आणि लक्षात घ्या, या ज्या ऍक्टिव्हिटी आहे अशाच 3 ऍक्टिव्हिटी आपल्याला एक्झाम मध्ये पण सॉल्व्ह करायला येतात, फायनल पेपर मध्ये पण। एक असतं क्वेश्चन नंबर 2a मध्ये 3 ऍक्टिव्हिटी पैकी 2 ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करावं लागतात, 2-2 मार्काला एक, म्हणजे 4 मार्काला ह्या 2 ऍक्टिव्हिटी येतात। आणि एखाद्या क्वेश्चन नंबर 3a मध्ये तिथं 2 ऍक्टिव्हिटी असतात, दोन्ही पैकी एक सॉल्व्ह करावी लागते 3 मार्कासाठी। तर अशाच टाईपच्या ऍक्टिव्हिटी तिथं आपल्याला करायच्या असतात। तर तसाच हा क्वेश्चन आहे, म्हणजे काय असतं ऍक्टिव्हिटी मध्ये, काही स्टेप त्यांनी दिलेल्या असतात आणि काही स्टेप आपल्याला फिल करायच्या असतात। जेवढे फिल इन द ब्लँक्स आहेत तेवढ्या जागेमध्ये करेक्ट नंबर आपल्याला इथं फिल करावा लागत असतो। ठीक आहे, आता याच्यामध्ये काय होतं, त्यांनी सॉल्व्ह केलेले जे सोल्युशन असतं त्याच्यामध्ये बऱ्याचशा स्टेप स्किप असतात। मग आपल्याला कधी कधी काय होतं, वरच्या स्टेपवरून खालच्या स्टेपची लिंक लागत नाही, त्यामुळे आपल्याला असं रफ मध्ये सॉल्व्ह करून बघावं लागत असतं। ठीक आहे, मग आता बघा नंतर काय केलं होतं बघा, आपण इथं x कॉमन घेतला, मग इथं मध्ये फिल इन द ब्लँक्स आहे बघा। मग x कॉमन घेतल्यानंतर मध्ये काय आलं, √2x + 5, म्हणजे हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे, मग इथे येणार आहे √2x + 5 प्लस, आता पुढच्या टर्म मध्ये बघा बाहेर √2 कॉमन घेतलेला आहे, दिसतोय तिथं पण दिसतोय इथं पण, मध्ये काय आलं मग √2x + 5, म्हणजे हा जो ब्रॅकेट आहे याच्यामध्ये पण काय येणार आहे, √2x + 5 येणार आहे = काय 0। तर अशा प्रकारे 4 फिल इन द ब्लँक्स आपण इथं फिल केले। आता पुढे चला, आता पुढे यासाठी पुन्हा आपल्याला इथं कॉमन घ्यावं लागेल बघा, दोन्हीकडे सारखं आलं √2x + 5, त्याला बाहेर कॉमन घेऊन टाका। सो इथं काय राहिलं रे, x + √2
इक्वल टू काय 0. मग आता इथं बघा, इथं x प्लस रूट 2 आपल्याला दिलेलं आहे, म्हणजे पहिला ब्रॅकेट कशाचा असणार आहे मग रूट 2x प्लस 5 चा. म्हणजे या पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे, तर पहिल्या ब्रॅकेट मध्ये येणार आहे रूट 2x प्लस 5 आणि दुसरा ब्रॅकेट x प्लस रूट 2 आपल्याला ऑलरेडी गिवन आहे इक्वल टू 0 ऍज इट इज. मग आता आपल्याला माहिती आहे दोन टर्मचा प्रोडक्ट 0 कधी असतो रे, हे आपण प्रत्येक क्वेश्चन मध्ये करतोय मागच्या लेक्चर पासून. दोन टर्मचा प्रोडक्ट तेव्हा 0 जेव्हा दोघांपैकी एक 0, म्हणजे एकतर ही टर्म इक्वल टू 0 होईल किंवा दुसरी टर्म इक्वल टू 0 होईल. म्हणजे इथून कन्क्लुजन काय निघेल बाळांनो, रूट 2x प्लस 5 इक्वल टू 0 और x प्लस रूट 2 इक्वल टू 0. मग इथं बघा x प्लस रूट 2 0 दिलेलं आहे, म्हणजे इथं काय असणार आहे मग इथं असणार आहे रूट 2x प्लस 5 इक्वल टू 0. म्हणजे हा जो ब्रॅकेट दिसतोय इथं काय असणार आहे, इथं असणार आहे रूट 2x प्लस 5 इक्वल टू 0. इथं तो नंबर असणार. दुसरा आपल्याला दिलेला आहे डायरेक्टली. मग आता पुढे बघा, आता पुढे डायरेक्ट x च्या व्हॅल्यू दिलेला आहे, मग तिथं आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. मग आता प्लस 5 तिकडे जाऊन काय होईल मायनस होईल, म्हणजे रूट 2x इक्वल टू काय होईल मायनस 5 आणि रूट 2 तिकडे जाऊन काय होईल मायनस होईल, म्हणजे x ची व्हॅल्यू काय मिळेल मायनस रूट 2 मिळेल. आता हे रूट 2 काय होतील डिवाइडला जातील, म्हणजे x काय मिळेल रे, x मिळेल मायनस 5 बाय रूट 2 और x मिळेल मायनस रूट 2. मग तिथं मायनस रूट 2 दिलेलं आहे, म्हणजे दुसरी व्हॅल्यू काय मग इथं आपली पहिली, म्हणजे ही दुसरी मायनस रूट 2, पहिली काय मग मायनस 5 बाय रूट 2. म्हणजे या बॉक्स मध्ये काय येणार आहे, या बॉक्स मध्ये येणार आहे मायनस 5 बाय रूट 2 आणि देअरफॉर फिल इन द ब्लँक्स अँड मायनस रूट 2 आर द रूट्स. म्हणजे इथं काय येणार आहे परत, इथं पण तेच येणार आहे मायनस 5 बाय रूट 2. म्हणजे या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या आपल्याला दोन रूट मिळाले, एक मिळालं मायनस 5 बाय रूट 2 आणि दुसरं मिळालं मायनस रूट 2. तर अशा प्रकारे हा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन होता. आय थिंक तुम्हाला तो कळाला असावा. ठीक आहे, चला एकदा काय करतो मी याचा आणि त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर मग तुम्ही काय करा बाळांनो, घरी जाऊन पुन्हा एकदा हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह केला ते परत एकदा बघायचं आहे. ठीक आहे, घेतला का, चला बाजू सर थोडस, चला स्क्रीनशॉट घेऊन टाका. ठीक आहे, जायचं पुढच्या क्वेश्चन कडे. चलो नाव क्वेश्चन नंबर 8 इथं राईट करतो आम्ही. क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय बघा, 3x स्क्वेअर मायनस 2 रूट 6x प्लस 2 इक्वल टू 0. आता इथं पण रूट आहे बघा, रूट आला म्हणजे घाबरून जायचं नाहीये, व्यवस्थित फॅक्टर वगैरे पाडायचे, बरोबर क्वेश्चन टॅकल होत असतो. ठीक आहे, मग आता बघा स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 आहे का नाही, मग त्यांना मल्टिप्लाय करून घ्यायचं. 3a कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट नंबर 2, 3 2 चा 6 आणि x चा कोएफिशियंट काय आहे मायनस 2 रूट 6. मग आता प्रोडक्ट झाला पाहिजे 6 आणि ऍडिशन आली पाहिजे मायनस 2 रूट 6. आता बघा ऍडिशन जर रूट 6 च्या फॉर्म मध्ये म्हणल्यावर फॅक्टर पण रूट 6 च्या फॉर्म मध्ये असतील, मग काय घ्यावं लागतील फॅक्टर, हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे दोन्ही पण फॅक्टर निगेटिव्ह येतील, मायनस रूट 6 आणि मायनस रूट 6. आपल्याला माहिती आहे रूट 6 इंटू रूट 6 केलं तर 6 होईल आणि जर आपण ऍड करायचं म्हटलं तर मायनस रूट 6 आणि मायनस रूट 6 काय होईल मायनस 2 रूट 6 होईल. म्हणजे आपले जे फॅक्टर मिळाले बाळांनो ते मिळाले काय मायनस रूट 6 आणि मायनस रूट 6. मग आता चला आपल्या स्टेप नुसार, पहिली स्टेप काय, फर्स्ट टर्म ऍज इट इज, मिडल टर्मला फॅक्टरच्या फॉर्म मध्ये, मग फॅक्टर काय मिळाले मायनस रूट 6 आणि मायनस रूट 6. म्हणजे कसं बनाले मायनस रूट 6x मायनस रूट 6x प्लस 2 इक्वलचा 0 ऍज इट इज. मग आता परत याच्या पहिल्या दोन टर्म याच्यामध्ये बघायचं काय कॉमन आहे. तर आता लक्षात घ्या या पहिल्या दोन टर्म मध्ये x तर कॉमन आहे, पण x सोडून पण अजून इथं आपल्याला काहीतरी कॉमन भेटणार आहे, त्यासाठी थोडस लक्ष द्या. आता मला सांगा मित्रांनो, हा जो 3 आहे या 3 ला आपण असं लिहू शकतो ना रे, रूट 3 मल्टिप्लाय रूट 3. कारण आपण बघितलं आता रूट 2 इंटू रूट 2 होतं, मग रूट 3 इंटू रूट 3 काय होईल 3 होईल. आणि आता बघा हा जो रूट 6 आहे या रूट 6 ला आपण असं लिहू शकतो रूट 2 इंटू रूट 3, कारण 2 3 6 होतं का नाही. मग जर 3 ला आपण रूट 3 इंटू रूट 3 कन्सिडर केलं आणि रूट 6 ला जर रूट 2 इंटू रूट 3 कन्सिडर केलं तर आपल्या लक्षात येत आहे की सर इथं आपल्याला रूट 3 काय मिळतोय, दोन्हीकडे कॉमन मिळतोय. म्हणजे या दोन्ही टर्म मधून आपण काय कॉमन घेणार आहे, पहिल्या दोन्ही टर्म मधून, तर पहिल्या दोन्ही टर्म मधून x तर कॉमन घेणार आहे, त्यासोबत रूट 3 पण कॉमन घेणार आहे. म्हणजे दोन्ही टर्म मधून कॉमन निघला काय रूट 3 इंटू एक्स. मग आता बघा आता हा 3x स्क्वेअर नाही, याला कसं रीड करायचं रूट 3 इंटू रूट 3x स्क्वेअर.
त्यामधला √3 बाहेर आला, एक्स बाहेर आला, म्हणजे मध्ये उरला कोण, मध्ये एक √3 उरला आणि एक एक्स उरला. ठीक आहे. आता -√6 ला √6 नाही म्हणायचं, याला काय म्हणायचं, √2 × √3. त्यामधला √3 आपण बाहेर घेतला, म्हणजे मध्ये उरला कोण, √2 उरला, मध्ये साइन काय मायनस, म्हणजे -√2, एक्स आपण ऑलरेडी बाहेर घेतलेला आहे. ठीक आहे. आता परत इकडे बघा, इथं √6 आहे आणि इथं 2 आहे. आता इथे मी तसं करायचं, या √6 ला आपण काय म्हणणार, याला √6 नाही म्हणणार, याला म्हणणार √2 × √3. आणि या 2 ला काय म्हणणार, या 2 ला म्हणणार √2 × √2. मग दोन्हीकडे काय कॉमन दिसतंय बघा, दोन्हीकडे √2 कॉमन दिसतोय, मग दोन्हीकडे √2 कॉमन घेऊन टाका. आता इथं पुन्हा जर आपण +√2 कॉमन घेतला तर एक्स वाली टर्म निगेटिव्ह होईल आणि कॉन्स्टंट वाली टर्म पॉझिटिव्ह होईल. पण इथे एक्स वाली टर्म आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणजे आपल्याला √2 कॉमन नाही घेता काय करावं लागेल, -√2 कॉमन घ्यावं लागेल. मग -√2 कॉमन घेतला, इथं काय राहिला, √3 एक राहिला आणि एक्स राहिला. आता हा 2 नाहीये, हा कोण आहे, √2 × √2 आहे. त्यातला एक √2 बाहेर घेतला आहे, तर एक √2 मध्ये राहील. आता हे मायनस साइन आहे आणि इथं प्लस आहे, मायनस प्लस काय होईल, मायनस होईल, =0. बघा हा ब्रॅकेट सेम भेटला का नाही भेटला, √3x - √2 ब्रॅकेट सेम भेटला, म्हणजे आपण जे करतोय ते बरोबर करतोय. सॉरी एक मिनिट. आता बघा बाळांनो, √3x - √2 काय झाला, दोन्हीकडे कॉमन आला, मग दोन्हीकडून त्याला कॉमन घेऊन टाका. मग आता √3x - √2 बाहेर घेतला कॉमन, मध्ये काय राहील बघा, इथं राहिलं √3x - √2 = 0. मग दोघांचा प्रोडक्ट 0 केव्हा पॉसिबल असतो रे, आता हे प्रत्येक क्वेश्चन मध्ये करतोय आपण, दोघांचा प्रोडक्ट 0 म्हणजे दोघांपैकी एक 0, म्हणजे काय होईल, म्हणजे इथून कन्क्लुजन निघन, एक तर √3x - √2 = 0 और √3x - √2 = 0. ठीक आहे. मग आता मायनसला तिकडे पाठवा प्लस होईल, मायनसला तिकडे पाठवा प्लस होईल, दोघं सारखेच फॅक्टर येत आहे. सो √3x = √2 और इथं √3x = √2. मल्टिप्लाय √3 डिवाइडला जातील दोन्हीकडे पण, म्हणजे x मिळेल बाळांनो √2/√3 और x मिळेल √2/√3. मग आता डिव्हिजन मध्ये म्हणल्यावर आपण याला एका कॉमन रूट मध्ये पण लिहू शकतो. बघा कॉमन रूट मध्ये फक्त आपण मल्टिप्लाय आणि डिवाइड मध्ये करता येतं बरं का, ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये नाही करता येत. म्हणजे इथं काय म्हणाल मग आपण, √2/3 and √2/3 are the roots. आणि एक लक्षात घ्या, जरी रिपीट रूट मिळाले तरी ते आपल्याला 2 वेळेस राईट करावं लागतात, कारण क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट असतात. त्यामुळे असं नाही म्हणायचं का √2/3 एकच रूट आहे, ते दोनदा मिळालं तर दोनदा राईट करावं लागतं आपल्याला. ठीक आहे. चला स्क्रीनशॉट घेऊन टाका फास्ट. तर हा क्वेश्चन आणि मागचा क्वेश्चन 7 नंबरचा, हे दोन्ही रूटचे क्वेश्चन होते. आय होप तुम्हाला हे कळाले असावे. विजिबल आहे ना. चला फास्ट स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि घरी जाऊन एकदा परत प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला हे प्रॉपरली अंडरस्टँड होऊन जाईल. घेतला. चलो जायचं क्वेश्चन नंबर 9 कडे. चला क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 आहे बघा बाळांनो, 2m × m - 24 = 50. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनला पहिले आपल्याला काय करणार आहे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणावं लागेल. मग आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणण्यासाठी पहिले या 2m तिकडे मल्टिप्लाय होईल, मध्ये 2m × m का होईल, 2m², 2m × 24 होईल 48m आणि 50 राईटचे लेफ्टला आले तर काय होतील रे, -50 = 0. मग आता इथं बघा प्रत्येक टर्म बाळांनो 2 ने डिव्हिजिबल आहे. मग पहिले 2 ने डिवाइड करून टाका, जर डिवाइड होत असेल तर डिवाइड करून टाकायचं. डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 2 म्हणजे इक्वेशन काय होईल, थोडं सोपं होईल. डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 2 वे गेट. 2 ने डिवाइड केलं तर पहिले 2 कटल, म्हणजे इथं राहील m², 2 2 चा 2 4 चा म्हणजे 24m आणि येईल 25 = 0. मग आता इथं सोपं झालं, उलट स्क्वेअर टर्मला कोएफिशियंट पण नाहीये, म्हणजे प्रोडक्ट काय घ्यावं लागेल मग आपल्याला आता, -25 कारण इकडे 1 आहे, म्हणजे प्रोडक्ट आला पाहिजे -25 आणि सम झाली पाहिजे किती, -24. बघा दोघांमध्ये 1 चा गॅप आहे. मग आपण बघितलं दोघांमध्ये जर 1 चा गॅप असेल तर एक फॅक्टर तो असतो स्वतः आणि एक फॅक्टर बाळांनो 1 असतो. साइनची ऍडजस्टमेंट टर्म बघून करायची. प्रोडक्ट निगेटिव्ह पाहिजे म्हणजे एक टर्म निगेटिव्ह लागल आणि सम निगेटिव्ह म्हणजे मोठा निगेटिव्ह आणि मोठा निगेटिव्ह म्हणजे छोटा पॉझिटिव्ह, म्हणजे आपले फॅक्टर काय मिळतील, -25 आणि +1 फॅक्टर मिळतील. ठीक आहे. ओके. नाव
एम स्क्वेअर, आता फर्स्ट टर्म ऍज इट इज, मिडल टर्मला काय करतो आपण फॅक्टर मध्ये तोडतो. फॅक्टर काय मग -25m प्लस 1m, 1m ला आपण mच म्हणतो, -25 इक्वल टू 0. आता दोन दोन टर्मच्या पेअर बनवतो आपण. पहिल्या दोन टर्म मधून m कॉमन निघल, पुढच्या दोन टर्म मधून काहीच कॉमन नाही निघणार. पहिल्या दोन टर्म मधून जरी m कॉमन घेतला, मध्ये काय राहील रे m -25, इथून काहीच नाही म्हणजे 1 कॉमन निघल, m -25 इक्वल टू 0. मग आता परत आला की m -25 कॉमन, म्हणजे आपण केलेलं सगळं काय करेक्ट आहे. मग m -25 ला कॉमन घेऊन टाका. इकडे राहिलं बाळांनो m, इकडे राहिलं +1 इक्वल टू 0. मग दोघांचा प्रोडक्ट 0 म्हणजे काय, दोघांपैकी एक 0. म्हणजे इथून कन्क्लुजन निघन एक तर m -25 इक्वल टू 0 किंवा और m +1 इक्वल टू 0. मग आता -25 प्लस होतील, +1 काय होईल मायनस होईल. म्हणजे m इक्वल्स टू मिळेल 25 और m इक्वल्स टू मिळेल -1. म्हणजे आपण काय म्हणणार मग 25 and -1 आर द रूट्स. 25 and -1 आर द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आलं लक्षात. तर हा थोडासा इझी क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 9. चलो टेक द स्क्रीनशॉट फास्ट, साइड लावतो मी. घेतलाय का? चलो चलते हैं नेक्स्ट क्वेश्चन की तरफ. क्वेश्चन नंबर 10. आता क्वेश्चन नंबर 10 बघा, इझी आहे. 25m² इज इक्वल्स टू 9. याला बघा आता फॅक्टरायझेशन न करायचंय म्हणून आता आपण करतोय फॅक्टरायझेशन सॉल्व, नाही तर हा इझिली पण डायरेक्ट पण सॉल्व होतो हा क्वेश्चन. आता मी तुम्हाला दोन्ही तिन्ही मेथड करून दाखवतो. याला फॅक्टरायझेशन पण करून दाखवतो किंवा डायरेक्टली पण करून दाखवतो. मग आता फॅक्टरायझेशन करायचं म्हणजे याला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणावं लागेल. 25m², m ची टर्म नाही म्हणजे 0m, 9 इकडे जाऊन बाळांनो मायनस होतील इक्वल टू 0. मग आता बघा प्रोडक्ट साठी काय कॉन्स्टंटचं आणि कोएफिशियंटचं मल्टिप्लाय करावं लागेल. 25 इंटू -9 होईल -225 आणि ऍडिशन म्हणजे m चा कोएफिशियंट 0 आहे. मग आता दोन नंबर शोधावा लागेल ज्यांचा प्रोडक्ट -225 आणि ऍडिशन 0. आता ऍडिशन 0 म्हटल्यावर एक टर्म पॉझिटिव्ह असेल, एक टर्म निगेटिव्ह, दोन्ही टर्म सारख्याच असतील. मग काय येतील ते 15 चा स्क्वेअर होतो ना, म्हणजे एक घ्यावं लागेल +15 आणि एक घ्यावं लागेल -15. कारण +15 -15 -225 आणि ऍड केलं तर 0 होईल ते. मग आता फॅक्टर मिळाले. फर्स्ट टर्म ऍज इट इज 25m² ऍज इट इज, मिडल टर्म फॅक्टरच्या फॉर्म मध्ये. मग फॅक्टर काय आहे +15m -15m -9 इक्वल टू 0 ऍज इट इज. मग आता पहिल्या दोन टर्म मधून काय कॉमन निघाल बघा, 5 ने डिवाइड होतं 25 आणि 15 ला, म्हणजे 5 निघाल आणि m पण निघाल. म्हणजे एकंदरीत काय कॉमन निघाल इथं 5m कॉमन निघाल. मग इथं काय झालं 5 3 चा आणि 5 3 चा नाही 5 चा 25, 5 चा 25, 5m आणि 5 3 चा म्हणजे इथं 3 येईल. आता -15 -9 मधून -3 कॉमन निघाल. मग -3 कॉमन घेतलं तर प्लस होईल या दोन्ही टर्म, 3 5 चा आणि 3 3 चा. आल्या दोन्ही टर्म सेम, दोन्ही टर्म सेम आल्यावर त्या कॉमन घेऊन टाकायच्या. मग घेतलं 5m + 3 कॉमन, मध्ये काय राहिलं रे, इथं राहिलं 5m -3 इक्वल टू 0. दोघांचा प्रोडक्ट 0 म्हणजे दोघांपैकी एक 0. म्हणजे काय होईल बाळांनो, म्हणजे इथून मिळेल 5m + 3 इक्वल टू 0 और 5m -3 इक्वल टू 0. +3 राईटला जाऊन मायनस होईल, -3 राईटला जाऊन प्लस होईल. म्हणजे 5m इक्वल टू -3 और 5m इक्वल टू +3. मल्टिप्लायचे फाय दोन्हीकडे पण काय होईल डिवाइडला जातील. म्हणजे m ची व्हॅल्यू मिळेल -3/5 और m ची व्हॅल्यू मिळेल +3/5. म्हणजे आपण म्हणणार -3/5 and +3/5 आर द रूट्स. ठीक आहे. आता बघा हे केलं आपण फॅक्टरायझेशन. आता हा क्वेश्चन आहे ना आपण डायरेक्टली पण करू शकतो. बघा तुम्हाला सांगतोय तुम्ही कसं केलं असतं. बघा काय होतं 25m² इक्वल टू 9 बरोबर आहे. मग आता मला सांगा 25 मल्टिप्लायचे डिवाइडला गेले, m² काय मिळालं 9/25. दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला असता आपण काय मिळेल m इज इक्वल्स टू +- 9 चा स्क्वेअर रूट 3
25चं स्क्वेअर रूट 5 आले की नाही डायरेक्टली रूट प्लस मायनस 3/5 असं डायरेक्टली पण याला करता येईल. ठीक आहे, दोन्ही वेळा लक्षात आलंय का? चलो साईडला होतो मी, स्क्रीनशॉट घेऊन टाका. नंतर जाऊ आपण पुढच्या क्वेश्चन कडे. सो क्वेश्चन नंबर 10 झाला. नाव क्वेश्चन नंबर 11 बघा. 7m² इक्वल टू 21m. आता हा क्वेश्चन एकदम इझी आहे. हा क्वेश्चन मी तुम्हाला काय करतोय, होमवर्क साठी स्किप करतोय. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 11 होमवर्कला सॉल्व्ह करायचा आहे आणि लगेच सॉल्व्ह झाल्यानंतर कमेंट बॉक्स मध्ये मला आन्सर टाकायचं आहे की तुमचे इथं रूट काय काय येतात ते. ठीक है, चलो लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12 अभी हम करते हैं बेटा सॉल्व. तो क्वेश्चन नंबर 12 काय बघा. m² मायनस 11 इक्वल टू 0. म्हणजे इथे मिडल टर्म नाहीये, मग मिडल टर्मला काय करणार, 0 मध्ये ऍडजस्ट करणार. m² याला लिहिणार 0m मायनस 11 इक्वल टू 0. मग आता बघा ऍडिशन 0 मल्टिप्लिकेशन काय -11. आता ऍडिशन 0 म्हटल्यावर एकच रूट राहील, म्हणजे नंबर सारखे राहतील, प्लस मायनस मध्ये राहील, म्हणजे एक 1 तर दुसरा -1. मग आता प्रोडक्ट 11 म्हटल्यावर 11 काही परफेक्ट स्क्वेअर नाही, म्हणजे काय करावं लागेल, मग आपल्याला √11 इंटू √11 करावं लागेल. √11 पण मग आता विषय असा आहे 0 झाला पाहिजे, म्हणजे एकाला निगेटिव्ह करायचं. मग आता -√11 प्लस √11 जर केलं तर 0 होईल आणि दोघांचा प्रोडक्ट काय होईल, मायनस प्लस -11 होईल. म्हणजे फॅक्टर काय मिळाले, -√11 आणि +√11. मग फर्स्ट टर्म ऍज इट इज, मिडल टर्म फॅक्टरच्या फॉर्म मध्ये -√11m प्लस √11m मायनस 11 इक्वल टू 0. मग आता दोघांमधून काय करणार, m कॉमन घेणार पहिल्या दोन टर्म मधून. मग m मायनस √11 मध्ये राहिलं, इथून √11 कॉमन निघाल, इथं काय होईल m. आता बघा 11 ला काय राईट करतो आपण, √11 इंटू √11, त्यामधला एक √11 बाहेर घेतला, म्हणजे मध्ये एक √11 राहिला, इक्वल टू 0. मग m मायनस √11 परत कॉमन आला, मग m मायनस √11 ला कॉमन घेऊन टाका. इथं राहिलं m, इथं राहिलं प्लस √11. दोघांचा प्रोडक्ट 0, म्हणजे दोघांपैकी एक 0. मग सो m मायनस √11 इक्वल टू 0 और m प्लस √11 इक्वल टू 0. मायनस √11 प्लस होतील आणि प्लस √11 मायनस होतील, म्हणजे m च्या दोन व्हॅल्यू मिळतील. एक मिळेल प्लस √11 आणि दुसरी मिळेल मायनस √11. म्हणजे आपले रूट काय मिळाले रे, मग एक मिळालं √11 आणि एक मिळालं मायनस √11 आर द रूट्स. ठीक आहे, आता बघा याच क्वेश्चनला असं मी करता आलं असतं, हे m² आणि 11 तिकडे गेलं काय प्लस होईल, परत स्क्वेअर रूट घेऊन टाका. m इज इक्वल टू प्लस मायनस √11, एक प्लस √11 आणि एक मायनस √11. असं सुद्धा आपण याला काय करू शकत होतो बाळांनो, सॉल्व्ह करू शकत होतो. ठीक आहे, तर इथं बाळांनो काय होतं, आपली ही एक्सरसाइज बाळांनो कंप्लीट होऊन जाते. राईट, येस 12 क्वेश्चन होते याच्यामध्ये, 12 चे 12 क्वेश्चन काय झाले इथं आपले कंप्लीट झाले. तर 2.2 एक्सरसाइज इथं आपण सॉल्व्ह करून कंप्लीट केली बाळांनो, जिच्यामध्ये आपण कोणते क्वेश्चन केले रे, या एक्सरसाइज मध्ये आपण बाळांनो क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केले. कोणत्या मेथडनं, फॅक्टरायझेशन मेथडनं. जसं की मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं की 3 मेथडनं इथं आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे आणि तिन्ही मेथडच्या 3 सेपरेट एक्सरसाइज आहे. मग आता फर्स्ट मेथडनं आपण 2.2 एक्सरसाइज सॉल्व्ह केली. कोणती मेथड होती, फर्स्ट फॅक्टरायझेशन मेथड. आता नेक्स्ट आपल्याला मेथड बघायची बाळांनो, कोणती, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. ती मेथड आणि त्या मेथड वरती डिपेंड एक्सरसाइज 2.3 ते आता आपण बाळांनो काय करू, पुढच्या लेक्चर मध्ये सॉल्व्ह करू. ठीक आहे, तर आज इथं थांबतोय आपण. ज्यांनी या चॅप्टरचे बघा, या चॅप्टरचा 3रा व्हिडिओ आहे, तर मागचे जो 2 व्हिडिओ ज्यांनी पाहिले नाहीये त्यांनी लगेच ते 2 व्हिडिओ बघून हा व्हिडिओ बघून सगळे क्वेश्चन क्लिअर करून घ्यायचे. कुठल्याही क्वेश्चन मध्ये काही अडचण वगैरे असेल तर लगेच कमेंट बॉक्स मध्ये टाकून ती कमेंट मी रीड करून पुढच्या व्हिडिओमध्ये काय करतात त्याचं सोल्युशन द्यायचा प्रयत्न करत. ठीक आहे, आणि जे क्वेश्चन मी होमवर्कला स्किप केलेले आहेत त्याचे आन्सर सुद्धा तुम्ही काय करायचे, कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे. ठीक आहे, तर आज थांबतो इथं. चलो बाय बाय, टाटा, टेक केअर.